नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी MCQ प्रश्नोत्तरे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. तुमचा स्कोअर तपासण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? पर्याय ए मुंबई, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी वाराणसी, पर्याय डी पटना. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी नवी दिल्ली. प्रश्न दुसरा. CSIR CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कंप्रेसर सुरक्षा मूल्यांक कोणत्या शहरात केले? पर्याय ए पुणे, बी हैदराबाद, सी ग्रेटर नोएडा आणि डी अहमदाबाद. तर योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा. प्रश्न तिसरा. विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणी जिंकली? पर्याय ए मुंबई, बी सौराष्ट्र, सी विदर्भ आणि डी कर्नाटक. योग्य उत्तर आहे विदर्भ. प्रश्न चौथा. बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारने जाहीर केले आहे? पर्याय ए महाराष्ट्र, बी तमिळनाडू, सी कर्नाटक आणि डी तेलंगणा. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी तमिळनाडू. प्रश्न 5. भारताच्या तटरक्षक दलाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव कोणत्या देशासोबत केला? पर्याय ए अमेरिका, बी फ्रान्स, सी जपान आणि डी ऑस्ट्रेलिया. तर योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच जपान. प्रश्न 6. इराणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत 2026 मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? पर्याय ए ऑपरेशन गंगा, पर्याय बी ऑपरेशन स्वदेश, पर्याय सी ऑपरेशन मैत्री आणि पर्याय डी ऑपरेशन राहत. योग्य उत्तर असेल ऑपरेशन स्वदेश. प्रश्न 8. कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? पर्याय ए पंजाब, बी हरियाणा, सी गुजरात, डी महाराष्ट्र. तर योग्य उत्तर असेल बी हरियाणा. प्रश्न 11. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए 8 फेब्रुवारी, बी 9 फेब्रुवारी, सी 10 फेब्रुवारी आणि डी 12 फेब्रुवारी. तर योग्य उत्तर आहे सी 10 फेब्रुवारी. प्रश्न 12. सिटी युनियन बँकचे नवीन CEO कोण आहेत? पर्याय ए एस रमेश, बी आर विजय आनंद, सी सुनील मेहता आणि डी राजेश गोयल. योग्य उत्तर आहे बी आर विजय आनंद. प्रश्न 13. गुजरात सरकारने ग्रामीण इंटरनेटसाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? पर्याय ए जिओ, बी एअरटेल, सी स्टारलिंक, डी BSNL. योग्य उत्तर सी स्टारलिंक. प्रश्न 14. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पर्याय ए 40वा, बी 45वा, सी 50वा, डी 55वा. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी 45वा. प्रश्न 15. उत्तर प्रदेश सरकारने अर्थव्यवस्थेसाठी किती डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे? पर्याय ए $500, बी $750, सी $1 ट्रिलियन, डी $2 ट्रिलियन. तर योग्य उत्तर आहे पर्याय सी $1 ट्रिलियन. प्रश्न 16. भारत आणि कोणत्या देशाने हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे? पर्याय ए जर्मनी, बी नेदरलँड, सी फ्रान्स, डी स्वीडन. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी नेदरलँड. प्रश्न 17. तान्या नाथन या कोणत्या राज्याच्या पहिल्या दिव्यांग महिला सिव्हिल जज ठरल्या? पर्याय ए तमिळनाडू, बी केरळ, सी कर्नाटक, डी आंध्र प्रदेश. तर योग्य उत्तर आहे बी केरळ. प्रश्न 18. RBIने MSME साठी विना गॅरंटी कर्ज मर्यादा किती लाखापर्यंत वाढवली आहे? पर्याय ए 10 लाख, बी 15 लाख, सी 20 लाख, डी 25 लाख.
तर योग्य उत्तर आहे पर्याय सी 20 लाख. प्रश्न 19. वैयक्तिक ईव्ही स्वीकारण्यात भारतातील कोणते राज्य सर्वात पुढे आहे? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी केरळ. तर योग्य उत्तर आहे पर्याय डी केरळ. प्रश्न 20. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले? पर्याय ए सुवर्ण पदक, बी रौप्य पदक, सी कांस्य पदक आणि पर्याय डी कोणतेही नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय बी रौप्य पदक. मित्रांनो, आजचे MCQ व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.